शैलेश जिनके ऊपर निगाह रहेगी, बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है। विनायक हाथ में गेंद है, विनायक चाल के गेंदबाजी करेंगे और फिलहाल ये बहुत महत्वपूर्ण मुकाबला शैलेश के लिए। लगान 11 फाइटर, सपना यादव का इनकी टीम है और गणेश कदम और शैलेश प्रारंभिक बैटर। गेंदबाजी का बागडोर संबंध विनायक का मैंडेटरी पावर प्ले ऑन, थर्ड मैच पॉइंट कवर मिड ऑफ, ऑन साइड पर मिड ऑन, ऑन साइड पर एक काउ कॉर्नर, डिस्क लेग पर खिलाड़ी तैनात है। बाकी 3 खिलाड़ी दायरे के अंदर, 5 खिलाड़ी ऑन साइड पर। ऑन साइड पर खेलना तो चाह रहे थे, इस बार गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं है, पीछा कर रहे गेंद, फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन चौका। डीजे मास्टर आइए। का तो लगान 11 टीम की शुरुआत बहुत ही बेहतरीन हुई है। विनायक अपने बॉलिंग माप पर तैयार है और 22 का इशारा हुआ था। शॉर्ट पिच गेंद टपा खाती, थोड़ा सा मिड स्टंप से लेग स्टंप की तरफ जाते हुए गेंद, सफल हुए बल्लेबाज। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे। ओवर की बात करें तो ये बहुत ही महत्वपूर्ण पहला ओवर मैंडेटरी पावर प्ले ऑन, कॉम्बक्शन से गेंदबाजी हो रही है। पैवेलियन से गेंदबाजी करते हुए गेंदबाज विनायक, सामना करने के लिए शैलेश। विनायक की बहुत ही महत्वपूर्ण गेंद है, राइट अप ओवर द विकेट। ऑन साइड पर गेंद को खेल दिया, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, उनके पास कोई मौका नहीं है। अंदर की तरफ इस बार सफल हुए और शानदार तरीके से स्क्वायर लेग बॉडी लाइन के बाहर भेज दिया शैलेश ने। फ्रीड का इशारा अंपायर जरूर करने वाले हैं और शैलेश के लिए मौका मिलेगा दे घुमा के खेलने का। स्कोर 11 रन बगैर किसी नुकसान के। ये देखिए घूमता हुआ हाथ, तो ये कमाल का टूर्नामेंट है। चिपुन नागरी प्रीमियर लीग 2025 पिक्चर है सुपर हिट। अगली गेंद फ्री हिट, क्या बल्लेबाज देंगे ट्रीट, बिल्कुल ट्रीटमेंट है ये। ट्रीट तो है अपने टीम के लिए, लेकिन गेंदबाज के लिए ट्रीटमेंट है। गेंद बॉडी लेने के बाद 4 रन। पण ॲक्शन रिप्ले देखील महत्त्वाचा असतो, त्यामुळे थोडासा आम्हाला पण वेळ द्या। विनायक गेंदबाजी कर रहे हैं, स्कोर 15 रन बगैर किसी नुकसान के। 3 गेंदों का खेल हुआ। फ्रंट फुट पर अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज शैलेश का, प्रीट पर लाजवाब स्ट्रोक खेल दिया। छोटी गेंद ऑन साइड पर पुल किया और दर्शक दीर्घा में गोल किया, छक्का है। गेंद बॉडी लाइन के बिल्कुल बाहर। He can bat, I can bat, today is my day। शैलेश को एक बात फिर कहना होगा, बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। 21 पर स्कोर पहुंच चुका है। 4 गेंदों का खेल हुआ है। लगान टीम बल्लेबाजी कर रही है। स्वीप करना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है। इस बार फाइंडिंग पर गेंद को फील्ड किया जाएगा। 1 रन लेने का मौका। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, रन संख्या 22 रन बगैर किसी नुकसान के। विनायक गेंदबाजी कर रहे हैं। शैलेश 17 पर पहुंच चुके, 6 गेंदों का सामना किया। वैसे गणेश नॉन स्ट्राइकर इन से स्ट्राइकर इन की तरफ चले गए, लेकिन शैलेश ने सी गणेश से बहुत अच्छा किया है। लगान टीम के सबसे बेहतरीन खिलाड़ी, जिनको आखिर तक खेलने की जरूरत है। विनायक का यह अच्छा ओवर नहीं है राजधानी 11 टीम के लिए। राजधानी 11 के लिए ये मेरे हिसाब से महंगा ओवर, और लगान 11 टीम की अगर बात करें तो इनके लिए बहुत ही अच्छा स्टार्ट।
आसमान की तरफ हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी, ये कैच होना चाहिए, ले लिया कैच। गणेश बैक टू द पेबल, बहुत बड़ी सफलता भाई। ये बड़ा स्ट्रोक आपको नहीं खेलना था क्योंकि इसी ओवर में आए थे 22 रन। और क्या आखिरी गेंद पर वो विकेट गिरा, वो आखिरी गेंद पर विकेट है। पहले ओवर के कहानी स्कोर 22 बगैर किसी नुकसान के लगान 11। शैलेश से बहुत अच्छी पारी खेल रहे। गणेश बैक टू द पेबल, सफलता मिली है। शुभम के खुशी का कोई ठिकाना नहीं है, बहुत ही शानदार कैच लपक लिया है, मानो वर्ल्ड कप का कोई कैच पकड़ा उसी तरह से वो भाग रहे। एक्शन रिप्ले में एक बार फिर दिखाते हैं आपको, बल्लेबाज तो मैदान के अंदर पहुंच चुके हैं। साहिल हमारे साथ जुड़े हुए, तो एक बार फिर देख सकते हैं बल्लेबाज नए बैटर अक्षय आए बल्लेबाजी करने के लिए। देखिए गणेश ने गेंद को उठाया था आसमान की तरफ, बहुत ऊपर गेंद चली गई थी। और यहाँ खिलाड़ी शुभम पहले प्रयास में कैच नहीं लिया, दूसरे प्रयास में कैच लिया, उसके बाद में पूरा मैदान भी घूम सकते थे, इतने तेजी के साथ भाग रहे थे। खुशी का कोई ठिकाना नहीं है, करियर का ये 100वां कैच है इनका। लाजवाब फील्डिंग मिड ऑन पर 22 पर 1 आफ्टर 1। आखिरी गेंद पर विकेट गणेश का गिर गया। नए बल्लेबाज आए हैं अक्षय, जिनके पर एक दारोमदार। मेरे हिसाब से ये नया चेहरा होगा लगान टीम के लिए। राजस्थानी 11 और लगान के बीच बहुत बड़ा मुकाबला। ऑफसाइड पर इस वक्त 4 खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद। ऑनसाइड पर मिडॉन है, काउ कॉर्नर बाउंड्री की तरफ, और खराब गेंद थी उसके ऊपर प्रहार, गेंद बाउंड्री के बाहर। में गाड़ी चौथे गेंद पर है, और देखिए लेग स्टंप के ऊपर गेंद थी, खराब गेंद थी, लाइन से भटके तो पड़ेंगे फटके। क्या बल्लेबाजी कर रहे हैं शैलेश, 23 पर पहुंच चुके हैं। 7 गेंदों का सामना किया, स्कोर 28, 1 विकेट के नुकसान पर। ओवर दूसरा प्रगति पर है। सौरभ का स्वागत नहीं करोगे? जी हाँ, से स्वागत है, चक्की के साथ स्वागत बल्लेबाज शैलेश द्वारा। ये भी छोटी गेंद, उसके ऊपर प्रहार, क्या बात है, खराब गेंदें आती रहेगी, सही अंजाम तक पहुंचाना। इधर शैलेश शिर्के ऑन फायर, 35 सिक्सर इस टूर्नामेंट में, और अभी तक अब तक 56 चौके भी आए हैं। 34 पर 1। ओवर दूसरा प्रगति पर है। सौरभ थर्ड मैन पॉइंट कवर, एक एक्स्ट्रा कवर मिड ऑफ। ऑफसाइड पर 4 खिलाड़ी। सौरभ की अगली गेंद लेग स्टंप के बाहर गेंद है, अंपायर अब अंतर बढ़ रहे हैं और व्हाइट बॉल का इशारा। ओवर दूसरा प्रगति पर है और इस ओवर में 2 गेंदों में 13 रन। अब अक्षय किस अंदाज में बल्लेबाजी करते वो भी देखना बहुत जरूरी है। लगान ने इस बार टीम अच्छी बनाई है। 35 पर 1 दूसरा ओवर है। 29 पर बल्लेबाजी करे शैलेश शिर्के, 8 गेंदों का सामना किया। क्या गजब की बल्लेबाजी रही है, बेखौफ अंदाज में बल्लेबाजी करते शैलेश। यह भी छोटी गेंद, उसके ऊपर प्रहार किया गया, गेंद जाएगी लॉन्ग लेग की तरफ, बहुत तेजी के साथ ट्रबल, 1 बाउंस ओवर द रोप एंड 4 रन्स। लग रहा है कि हाईलाइट देख रहे हैं। लगान टीम बहुत अच्छा प्रदर्शन कर रही है। शैलेश शिर्के का इंजन गर्म है, चौका चला गया। शैलेश शिर्के का इंजन गर्म है, अब इनकी गाड़ी 5वें गियर पर है। गणेश को कितना दुख हो रहा है, मैं क्यों आउट हो गया भाई। रक्षात्मक तरीके से गेंद को खेलते, स्ट्राइक कवर पर खिलाड़ी तैनात है। जब तक गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। शैलेश इसी के साथ पहुंच चुके हैं 32 पर, स्कोर 39 पर 1।
34 पर पहुंच चुके हैं शैलेश, स्कोर 40 रन 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर है। सौरभ गेंदबाजी कर रहे राउंड विकेट, टप्पा खाते उछाल मिला, ऑनसर पर खेलना चाह रहे थे, गेंद चली गई विकेट कीपर की तरफ, रन बनाने का कोई मौका नहीं है। दूसरे ओवर की कहानी, बहुत ही महंगा ओवर सौरभ का, 40 रन 1 विकेट के नुकसान पर। चिपळूण नागरी प्रीमियर लीग 2025 आप देख रहे हैं, करंट रेट 21.82 का है। बढ़िया लाइन है, टप्पा खाते उछाल मिला, बैकफुट पर खेलने की कोशिश, ओवर की मैच समाप्ति। 2 ओवर के बाद 40 रन, लगान 11। सूरज के बिना सुबह होती, सूरज के बिना सुबह होती, 4 के बिना रात ने होती, बिन बादल बरसात ने होती, और शैलेश के बिना अच्छी शुरुआत ने होती। 34 रन बनाए, 40 रन 1 विकेट के नुकसान पर। मिनट के लिए और पावर प्ले में पावरफुल बल्लेबाजी शैलेश द्वारा। अक्षय का खेल क्या, वो किस तरह से बल्लेबाजी करते कुछ पता नहीं चल रहा है। अभी 2 गेंदों में अपना खाता नहीं खोल पाए, ना इनके तकनीक का पता चल रहा है, लेकिन शैलेश शिर्के बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं और सबका दिल जीत लिया है। लगान के सबसे बेहतरीन खिलाड़ी विनायक को दोबारा बुलाया गया। पहले ओवर में 8 रन बहुत महंगे साबित हुए, फिर भी राजधानी 11 के कप्तान ने विश्वास जताया है। सौरभ गुजर टीम के कप्तान है। समय आपको ज़्यादा नहीं लेना है। ऑफ साइड पर 3 खिलाड़ी दायरे के अंदर, 1 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर, ऑन साइड पर 5 खिलाड़ी है बल्लेबाज शैलेश के लिए, जो ऑन साइड पर तगड़ी बल्लेबाजी कर रहे हैं। काफी ऑफ टाइम के बाहर गए, इस बार वाइट बॉल का इशारा, रन लेना चाहते थे अक्षय, मना किया शैलेश ने, और वाइट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, रन संख्या 41 रन 1 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर है। राजधानी 11 बनाम लगान 11, आज के दिन का आखिरी मुकाबला, और अभी भी अगर देखें तो 10 ओवर का खेलाना बाकी इस मुकाबले में, इस टूर्नामेंट में। फुल टॉस पर हमला, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी गेंद के नीचे छोड़ दिया कैच। शैलेश को मिला जीवनदान। डीजे मास्टर रुकिए, डीजे मास्टर रुकिए भाई, क्या छूटा, विकेट नहीं आ गया। मैं समझ सकता आप भी रेडी है लेकिन लगान के सारे खिलाड़ियों ने राहत की सांस ली है, क्योंकि शैलेश शिर्के को जीवनदान मिला है। यही खिलाड़ी अगर आखिर तक खेलेंगे तो बिल्कुल रन बनेंगे, अगर विकेट गिर गया तो राजधानी का 11 टीम को कमबैक करने का मौका मिल सकता है। ये क्रिकेट का खेल है। विनायक अपने बॉलिंग माप पर तैयार, ऑफ साइड पर 4 खिलाड़ी, ऑन साइड पर 5 खिलाड़ी है, और पेवेलियन से गेंदबाजी कर रहे हैं। बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, शैलेश आउट, हिट विकेट, सफलता मिली है, सबसे बड़े बड़ा विकेट है। अब डीजे मास्टर आपका समय आ गया है, 36 रन बना के शैलेश बैक टू द पेवेलियन, गॉन। शिर्केसाठी टाळ्यांचा जोरदार गजर होईल। अफलातून बॅटिंग केले, क्लास बॅटिंग केले, 11 चेंडूमध्ये 36 धावांची शानदार खेळी। थोडा निराश असणार आहे, परंतु एक चांगली सुरुवात लगान 11 संघासाठी। जेपी जयप्रकाश तिसंगी आणि आपल्या पटवर्धन डोट्यामध्ये जी शाखा आहे त्या शाखेचे शाखाधिकारी सध्या खूप चांगली गोलंदाजी पण करतात। शैलेश ने अफलातून बैटिंग के लिए, तिसंगी, क्या बात है। ये दोन्ही खेळाडू तिसंगीच आहेत, शैलेश शिर्के आणि
जयप्रकाश. ती सिंगल देखील चांगली स्पर्धा होते टेनिस क्रिकेटची. त्याचं आयोजन देखील दर्जेदार असतं. विनायक अपनी बोलिंग माप तैयार है. स्कोर 44, 2 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर है. 3 गेंदों का खेलाना बाकी. जयप्रकाश प्लेइंग ऑन 1. अक्षय को ज़्यादा मौका नहीं मिला फिलहाल इस वक्त स्ट्राइक रेंज पर. अक्षय नहीं नहीं नहीं, इस बार जो शॉट खेल रहे तो टिप्पा ऑफ टर्म के बाहर है. ऑन साइड पर खेलने की कोशिश. अगर पहली बार आप खेल रहे हैं तो आपके आपके अंदर वो क्या प्रतिभा है, एक बार फिर आपकी तकनीक क्या, वो सारी चीज़ें देखी जाएगी. अभी ताकत का इस्तेमाल कर रहे हैं, गेंद को नहीं देख रहे हैं, गेंद को रीड नहीं कर रहे हैं. गेंद को रीड करने की ज़रूरत है. 44, 2 विकेट के नुकसान पर. तीसरा ओवर प्रगति पर है. 2 गेंदों का खेल शेष है. खबर इनसे गेंदबाजी करे विनायक. इस तरह से कदमों का इस्तेमाल जरूर कीजिए, लेकिन नहीं, इस बार नमस्कार कर रहे हैं. कैच पकड़ने की कोशिश कम है, नमस्कार ज्यादा. के इस बार नहीं ओके. के तुमची फिल्डिंग पाहून तुमच्या संघाचे मारलेत हृदयाचे ठोके. नमस्कार करत होते. के इस बार ओके. 45-2. बहुत अच्छी गेंद. यहां खतरा भी हो सकता है. ओ माय गॉड. विकेट कीपर सामने शिकार. 3 स्टंप आपको दिखाई दे रहे, उसके बावजूद ये डायरेक्ट हिट आप नहीं कर पाए. 3 ओवर 46, 2 विकेट के नुकसान पर. जयप्रकाश 2 पर खेल रहे. अक्षय 1 पर बल्लेबाजी कर रहे. विनायक 2 ओवर 24, 2 विकेट. आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओवर नाउ स्कोर 46-2. डीजे मास्टर आइए. शिवपुरी प्रीमियर लीग 2025 का अद्भुत खेल टेनिस के टॉप 10 पर आप देख रहे हैं. ये क्या कर रहा है भाई. एक बार बाउंसर डालने की कोशिश अक्षय द्वारा. व्हाइट बॉल का इशारा. काफी ऑफ टर्म के बाहर गेम. लेन भी आगे रखना बहुत जरूरी. 47-2. चौथा ओवर प्रगति पर है. 3 गेंदों का 3 ओवर का खेल अभी भी आना बाकी है. राजस्थानी 11 के फ्रंट लाइन गेंदबाजी करने के लिए अक्षय. व्हाइट बॉल के साथ आगाज. दर्शक काफी संख्या में मौजूद है टेनिस के डॉट इन पर. टिप्पा खाने के बाद उछालता. इस बार भी गेंद काफी ऑफ स्टंप के बाहर. व्हाइट बॉल. नियंत्रण नहीं है. लगान तो यही चाह रहे हैं ना. इस तरह भी रन आएंगे तो बिल्कुल बहुत सारे जो समर्थक है वो खुश हो जाएंगे. रन चाहिए. शुरुआत आपकी बहुत बढ़िया. शैलेश ने धुआंधार बल्लेबाजी की, दे दनादन बल्लेबाजी. 48-2. और इनके ऊपर भी निगाह रहेगी. बहुत बढ़िया क्रिकेट खेलते हैं, अपनी टीम के लिए अच्छा योगदान देते हैं. अच्छा कंट्रीब्यूशन था. अब जाकर राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं अक्षय. फेवरेट से सामना करेकर बल्लेबाज जयप्रकाश. जेपी शॉट पिच गेंद हो किया. इस बार गेंद फाइन लेग की तरफ जा रही है. फाइन लेग पर खिलाड़ी मौजूद है. टाइमिंग प्रॉपर नहीं कर पाए, चाहे तो दूसरा भी हो सकता था. बल्लेबाज अक्षय लेना चाह रहे थे, जेपी तैयार नहीं थे. इस वक्त रनों के बुक को बढ़ाने की जरूरत है. और दूसरी तरफ राजस्थानी 11 को 2 विकेट से तो बात नहीं बनेगी. आपको विकेट गुच्छे में चाहिए, क्योंकि पहले 3 ओवर में लगान 11 ने मेला लूटा है और गेंदबाज का दिल टूटा है. आज शैलेश शिर्के ने तोड़फोड़ वाली बल्लेबाजी की है. यहां भी बाहरी किनारा. विकेट कीपर कैच नहीं लपक पाए. अभी रनआउट का विकेट. कौन जाएगा, कौन जाएगा मैदान के बाहर. अक्षय को जाना पड़ेगा. तीसरे विकेट का पतन. विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ, गॉन.
9 for 3. ऑफ स्टंपच्या तोडाचा बाहेर असलेला चेंडू, हा चांगला चेंडू होता. सुरेख गोलंदाजी करत असताना अक्षय. चौथ्या षटकाचा खेळ आहे. सुशांत नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. तो किती वेळ शांत राहील, गोलंदाज त्याला किती वेळ शांत ठेवेल आणि तो कधी अशांत होईल. तो वाशिष्ठीच्या नदीसारखा म्हणजे त्या पात्रासारखा शांत राहील की अरबी समुद्राच्या लाटासारखा तो उसळणार आहे. बघूया काय घडतंय. चेंडू सोडलाय, सर्वांनी सोडलाय का? सर्वांनी सोडलाय. बॅटरने सोडलाय, यशने सोडलाय आणि त्यानंतर 4 धाबा, चौकार, 22चा चौकार. या मोफत धाबा दिल्या जातात अक्षयकडून. लगानची धावसंख्या, त्याचा वेग वाढलाय. 53 धाबा धापलकावरती लगान येईल, पण 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 50 अप, 53 for 3. खूप छान पद्धतीने चेंडू सोडला, परंतु यष्टीरक्षक त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण करू शकले नाही आहेत. 53 धाबा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. अक्षय राऊंड विकेट. अकाउंटमध्ये चेंडू आहे. टॉप ऑफ द बॉल जाऊन पॉईंटच्या दिशेने खेळ आहे. फलंदाज जयप्रकाशनं बघूया आता काय घडतंय. शेवटी दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांना गोलंदाजी करण्याची संधी मिळेल, परंतु आता धाबा उभारायचे. अष्टपैलू खेळाडू सांगून द्यायचं, सर्वांना दाखवायचं आहे, पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करायचं आहे. चौकार षटकारांची तुफान आताचबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलमध्ये जुगलबंदीत स्वतःला सिद्ध प्रसिद्ध करण्याची नामी संधी. अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, उगदाच्या शब्दांत समालोचन, दर्जेदार आयोजन. चिपळूण नागरी प्रीमियर लीग 2025चा अद्भुत विहंगम सोहळा पाहूया. याची देही याची डोळा. राऊंड विकेट मारा अक्षयकडून. अकोटामध्ये चेंडूवरती फटका तर सुंदर सजवला. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती त्याच्या डोक्याला अर्थात समाचार. वन बाउन्स चेंडू बस सीमारेषा पार, खणखणीत चौकार. सुशांतला तुम्ही किती शांत ठेवणार. 58 धाबा धापलकावरती 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. सुशांत करतोय 4 वर, जयप्रकाश 4. राजस्थानीकडून आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सौरभ. अक्षरशः ओव्हरमध्ये 8 धाबा, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टोटल विचार केला तर या सत्रामध्ये आपण या आजच्या दिवसभराचा विचार केला, या मंतले रात्रीचा विचार केला तर एकूण 8 षटकांचा खेळ शिल्लक. यानंतर येणारी 6 षटकं आणि ही 2 षटकं. 14.50च्या सरासरीनं आतापर्यंत 58 धावा उभारल्यात लगान 11 संघानं. त्यामुळे या स्पर्धेच्या निमित्तानं सपना यादव भरपूर खुश असतील कर्णधार म्हणून. खेळ फक्त जास्त वेळ थांबणार नाही याची काळजी घ्या. 23:43 झालेत, याचा अर्थ 11:43 झालेली आहेत. एक इनिंग पूर्णपणे शिल्लक आहे. बॅट आणि बॉलमधून द्वंद्व आपण या ठिकाणी पाहताय. प्रत्येकचा स्कोर 87 दाखवतोय. तिथपर्यंत पोहोचलं तर एक मोठी धावसंख्या आपल्याला एक फायटे ठोकलेलं असणार आहे. अकोटामध्ये चेंडू भिरकावून दिला अनसाईडला, स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं. जयप्रकाश शांततेने बॅटिंग करत असताना तर दुसऱ्या बाजूला सुशांतनं जो फटका खेळला आहे तो आक्रमक बॅटिंग केलं असं वाटतंय. राजधानी 11 संघाला विकेटची आवश्यकता. 3 गडी त्याने बाद केलेत, 3 मोरे गारद केलेत, पण तरीसुद्धा लगान 11 संघाकडे बॅटिंगमध्ये जबरदस्त खोली. 59 धाबा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. चिपळूण नागरी प्रीमियर लीग 2025चा जबरदस्त महासंग्राम आपण पाहताय. क्रिकेटचा थरार, मनोरंजनचा डबल बार. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू आहे. ऑन साईडला खेळायचं आहे. फारसा वेग नाही आहे, लेन चांगली आहे. आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी. दर्जेदार कामगिरी करत असताना सौरभ. राजस्थानी 11 संघाला हे डॉट बॉल अतिशय महत्त्वाचे असतील की ज्यामुळे विकेटची शक्यता निर्माण होते. 59 धाबा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अमित चेंडू आहे, बघूया काय करतं. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि नाही, गोलंदाज स्वतः या ठिकाणी येण्याचा प्रयत्न केला आहे. ओ का थ्रो करतात मला कळलं नाहीये. बॅट्समन क्रीजमध्ये आहे.
आणि अशा वेळेला थ्रो केला गेलाय. म्हणजे हे सगळं करत असताना झेल तर तुम्ही घेतलेला नाहीये. 60 धाबा 3 गाड्याच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. सौरभ गोलंदाजी मार्कवरती, सुशांत 5, जयप्रकाश 5. आता ही जोडी जमली, तुझी माझी जोडी जमली रे, सुशांत आणि जयप्रकाश सांगतायत. सौरभ तोडण्याचा प्रयत्न केला जाईल का? क्षेत्ररक्षक आहेत 1 2 3 आणि हा झेल पकडलाय. तुझी माझी जोडी जमली रे, सौरभने सांगितलं, अरे मी तोडली रे. साहेबांच्या अगदी जवळचा माणूस, हक्काचा माणूस, विश्वासाचा माणूस नितीन. साठ डाबा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकाचा खेळ, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सौरभ गोलंदाजी मार्कवरती, आकुटपणाचा चेंडू, अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडण्याचा प्रयत्न अपयशी, चेंडूचा सीमारेषा पार, साहेबांच्या पट्ट्यांना ठोकलाय चौकार. नितीनच्या बॅटमधनं खणखणी चौकार. चौकारांचा आकडा पोहोचला 59. साहेब सुखावले असतील, आनंदित झाले असतील. आज नितीननं चौकार तुटवलाय. पट्टे आपण काही कमी नाही आहे, बॅटिंग पण करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, फलंदाजाला पडली, भूल भूल भूल, दांडी झाली गोल, गोलंदाजी पॉवरफुल, फलंदाज आउट. डीजे मास्टर. त्यानंतर वाटत होतं की आणखीन एक चौकार लगान संघासाठी येईल. यात राजधानी 11 संघानं लगानचा आनंद हिरावून घेतला, लगेच हिरावून घेतला. आणि नितीन बाद. 64 धाबा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. निंबा संघ घरात केला आहे राजधानी 11 संघानं. तरी लगान संघाची जी धावसंख्या आहे ती सुंदर आहे. सुशांत 5, नवीन बॅटर दाखल झालाय अजय, आणि सँडीला पाचारण केले समर्चन कक्षाकडनं गोलंदाजी करण्याकरता. सँडीचे अत्यंत महत्त्वाचं षटक आहे. आकुटपणाचा चेंडू फाईन एक्सच्या दिशेने खेळलाय, बघूया काय करते. क्षेत्ररक्षक आहे आणि चेंडू सीमारेषा पार, चौकार. फाईन लेग मध्ये अजयच्या बॅटमध्ये चौकार. सुंदर बॅटिंग, खराब चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू फाईनच्या दिशेनं तडकावला, जबरदस्त तडाखा मैदानावरती, 68 धाबा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हाही आकुटपणाचा चेंडू आहे, जबरदस्त तडाखा मैदानामध्ये, धूम धडाका, चौकार अजयच्या बॅटमधनं. मैदानावरती विजयच्या अजयच्या बॅटमधनं आलाय खणखणीत चौकार. धावसंख्या सजली, धावसंख्या बहरली, धावसंख्या पोचले 72 वरती. 72 for 5. स्ट्राईक रेंजला फलंदाज सुशांत.
सुशांत 2 चौकार ठोठावलेत. अप्रतिम बॅटिंग करतोय. खरं तर अजयच्या खात्यावरती ते गेले होते, चुकून गेले होते. चेंडू लेग स्टंपच्या दिशेने जाणारा पंच हात करतात समांतर. रवी वाईट बनता इशारा. चिपळूण नागरी प्रीमियर लीग 2025 8वं पर्व. आम्हाला सर्वांना गर्व, त्यातच आहे सर्व. 73 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शँडी पुढे सरसावत मिडविकेटच्या दिशेनं. फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षण उत्तम आहे. पंचांचा इशारा काय तो बघूया. नो बॉल, इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये काहीतरी गपलत झाले. पंच आपण बघितलं तर प्रोफेशनल आहेत. नो बॉल आणि आता त्यानंतर फ्रीड. चला आपापल्या जागेवरती या, सामन्याला सुरुवात करा. सुशांत अप्रतिम बॅटिंग करते. 15 वरती 76 धावा धापलका वरती आहेत. आणि आता पुढचा चेंडू ज्यावरती बॅट्समन देईल का ट्रीट. पुढचा चेंडू ज्यावरती बॅट्समन देईल का ट्रीट, कारण चेंडू आहे फ्री हिट. आणि चिपळूण नागरी प्रीमियर लीग 2025 पिक्चर आहे सुपर हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. चेंडू चांगलाच उडवलाय. वन बाउन्सीमर शापार. क्या बात आहे. चौकार, खणखणी चौकार सुशांतच्या बॅटमधनं. म्हणजे सुशांत मैदानावरती गेला ना, त्या वाशिष्ठच्या पाण्यासारखा अगदी शांत होता. पण हे पाणी कधी एकदा ते खाडीमधनं जाऊन अरबी समुद्राला मिळालं ते कळलं नाही. आता तो अरबी समुद्राच्या लाटांसारखा उसळायला सुरुवात झाली. अतिशय दर्जेदार बॅटिंग. शांत वाटणारा सुशांत 19 वरती खेळतोय. आकुटापदा चेंडू इथे क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेवरती. फलंदाज बाद. चौकाराला त्यानंतर सुशांतची कळी संपुष्टात. पण त्याचं काम त्याला जे करायचं होतं त्याने केले. 8 चेंडूमध्ये ठोकल्यात. 19 धावा. 80 वरती बसतोय 5वा धक्का. 80 वरती बसतोय 6वा धक्का. टेनिस.in वरती आपण सध्या लाईव्ह टेलिकास्ट या संपूर्ण स्पर्धेचं पाहतोय. चिपळूण नागरी प्रीमियर लीग 2025 80 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 चेंडूचा शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय. अमोल डावखुरा फलंदाज आहे. लगाननं खूप चांगली बॅटिंग केली आज. शैलेश शिर्केनं आपला तो स्टार्ट करून दिला होता. 80 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चिपळूण नागरी पतसंस्थेची एक जबरदस्त स्पर्धा, शाखांतर्गत क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, जिथे शाखेतले सर्व खेळाडू सध्या मैदानावरती आपला जलवा दाखवत आहेत. आणि मंत्रमुग्ध करणारा खेळ अगदी पहिल्या सामन्यापासून. हाही सामना अटीतटीचा होईल. 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. संदेश सँडी 5वा चेंडू घेऊन सामोरं जाईल अमोल. थोडासा वेळ घेतला जातो. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते. थर्ड मॅन पॉइंट कबर, एक्स्ट्रा कबर, मिड ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक, 4 सर्कलमध्ये 1 बाउंड्री लाईनवरती. आकुटपदा चेंडू पूल केलाय, परंतु बघूया फुटबॉल खेळला गेलाय मिड विकेटमध्ये. क्षेत्ररक्षण प्रयत्न चांगला होता. अजूनही फुटबॉल खेळला जात आहे. 82 धावाचा पल्ला गाठलाय लगान 11 संघानं. नो बॉल, नो बॉल, इट्स नो बॉल. नो बॉल. चला, डोंट आर्ग्यू विथ अंपायर, डोंट आर्ग्यू विथ अंपायर. आपापल्या जागेवरती या. चूक झाली मग तिकडे दंड पण होणार. म्हणतो मिडापचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर होता का? यस. दिमाग के बत्ती को जलाइए भाई. 83/6. शंडी गेंदबाजी कर रहे हैं. स्टाइकन पर बैटर बल्लेबाज अमोल इज प्लेइंग ऑन 2.
इस वक्त ऑफ साइड पर 5 खिलाड़ी है। दोबारा फील्डिंग चेंज करना चाह रहे हैं, फील्डिंग में बदलाव करना चाह रहे हैं, तब्दीली करने की कोशिश विकेट कीपर द्वारा। विकेट कीपर का रोल बहुत बड़ा होता है, ये भारतीय टीम के लिए धोनी ने बताया। खेलना कहाँ चाहते थे, गेंद कहाँ चली गई, इस वक्त गिर गए खिलाड़ी, लेकिन 1 रन मिलेगा सिंगल के साथ। स्कोर अब आगे बढ़ता हुआ। लगान की टीम बहुत खुश लग रही है। देखिए सब लोग खड़े हैं, जो 2 बल्लेबाज हैं उनके लिए वो तालियां बजाएंगे, लेकिन आज से प्रशंसा करनी चाहिए जिस तरह से शैलेश शिर्के ने बल्लेबाजी की है, स्टार्ट करके दिया था, एक अच्छी न्यू रखी थी अपनी टीम के लिए, और इसीलिए कप्तान भी बहुत खुश लग रहे हैं। दबाव आएगा राजधानी 11 के ऊपर, क्योंकि बड़ा टारगेट उनके सामने होगा। आखिरी गेंद है, सामना करने के लिए बल्लेबाज अजय। छोटी गेंद थी, लेग स्टंप के बाहर है और वाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा। एंड नाउ स्कोर मूव्स ऑन 85-6। आखिरी गेंद है, निर्णायक गेंद का खेल। ये क्या कर रहे, लेग ब्रेक कर रहे हैं, रन लेने की कोशिश अंपायर की तरफ से। नो बॉल, नो बॉल का मतलब है कि फ्री। क्या विकेट के बाहर गेंदबाजी हो रही है, विकेट के बाहर गेंदबाजी कर रहे हैं, तो लगान का खेमा बहुत खुश है। इस पर गेंदबाज बांट रहा है, गेंदबाज बांट रहा है और लगान लूट रहा है, रन आ रहे हैं। सबसे बड़ी बात है रन। ढोलकी वाजवताना तर त्याला ताल सूर पाहिजे, गोलंदाजीमध्ये काय लय पाहिजे ती लय, आता तिथे बघायला मिळत नाही आहे, तिथे ताल सूर नाही आहे। फ्रीडचा इशारा, 87 धाबा, शेवटचा चेंडू शिल्लक आहे। 2 वाईट बॉल टाकले गोलंदाज सँडीने, एक लेग स्टंपच्या बाहेर, एक ऑफ स्टंपच्या बाहेर। आता नो बॉल टाकलाय खरं तर, पहिल्यांदा वाईट बॉल आणि त्यानंतर नो बॉल। फ्रीडचा इशारा, ऑफ स्टंप के बाहर गेंद, इस बार शिकार सामने। विकेट कीपर ने थोड़ा गुस्सा निकाला, लेकिन जो बल्लेबाजों को काम करना था लगान के लिए वो किया गया है। 6 ओवर और 6 ओवर में स्कोर है 88 रनों का टारगेट राजधानी 11 के सामने। 88 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है? मैं देख रहा हूं सपना यादव मैम बहुत खुश लग रहे इस वक्त टीम के कप्तान, और शानदार खेल। आइए डीजे मास्टर, आपका भी समय आ गया। स्वागत है आपका इस प्रतियोगिता के आखिरी मुकाबले में पवनतला के खूबसूरत ग्राउंड पर, और टूर्नामेंट चिपलून में चल रहा है रत्नागिरी जिले में। टेनिस की का .in पर यह प्रतियोगिता आप देख रहे हैं। अब ज़्यादा समय आपको नहीं लेना है, बल्लेबाज जल्दी मैदान के अंदर आने चाहिए। क्या शुभम तैयार है बल्लेबाजी करने के लिए? प्रशांतजी, आपण पाहतोय लढत चालली आजच्या या रात्रीतली शेवटची लढत आहे ती लगान 11 फायटर स्वप्ना यादव मॅडम यांचा असणारा चमू, तर दुसऱ्या बाजूला राजधानी 11 पश्चिम महाराष्ट्रातला सौरभ गुजर यांचा चमू आहे। 87 धावांचा असणारा
एक चांगला असणारा धावसंख्या उभारली आणि 88चं असणारं लक्ष या ठिकाणी ठेवलंय ते लगाननं राजधानी 11 पश्चिम महाराष्ट्र या संघासमोर. बघू शेवटच्या 6 षटकांमध्ये अर्थात 36 चेंडूमध्ये 88 धावांचा पाठलाग कसा करतोय तो हा चमू. मात्र आज निश्चित स्वरूपात एक पर्वणी आपणासाठी असणार आहे. आज या स्पर्धेच्या निमित्तानं चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे जे एक मुख्य अधिकारी आपण पाहतो, जे महत्त्वाचे असणारे मॅडमची जी विश्वासाची माणसं आहेत त्यातलंच एक महत्त्वाचं नाव अर्थात प्रशांतजी वाजे यांचा आज वाढदिवस आहे. जरा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या आपल्या प्रशांत वाजे सरांसाठी. प्रशांतजी वाजे यापूर्वी आपण बघितलं त्यांच्या सुपुत्रानं कमाल केली आणि मी यापूर्वी पण सांगितलं की चिपळूण नागरीला जॉईन होण्यापूर्वी प्रशांत वाजे पोस्टर संघामध्ये खेळले आहे आणि पोस्टर संघानं एकाच मोसमामध्ये एकाच वर्षामध्ये 14 ट्रॉफी मारल्या होत्या. त्यावेळेला प्रशांत वाजेचा देखील मोठा रोल होता. आज त्यांचा वाढदिवस आहे. उत्सवमूर्ती आहेत. वर्षाचे 365 दिवस, महिन्याचे 30 दिवस, आठवड्याचे 7 दिवस आणि आमच्या सर्वांचा आवडता दिवस प्रशांत वाजे आपला वाढदिवस. वाढदिवसाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा प्रशांत वाजे. त्याचबरोबर मैदानातले असणारे आमच्या अविनाश गुडेकर यांची देखील आज ॲनिव्हर्सरी आहे. आदिती वहिनी आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा. अजून काही नावं येणार आहेत. अजून काही नावं येणार आहेत. त्याचबरोबर डीजे मास्टर थांबा. डीजे मास्टर थांबा. आता हे गाणं सोडून तुम्हाला वाढदिवसाचं गाणं वाजवावं लागेल. लवेकर साहेब जे आमचे मार्गदर्शक आहेत त्यांचाही वाढदिवस आहे आणि सगळ्यांनी एकदा त्यांच्याकरता देखील टाळ्यांचा गजर करा. चिपळूण नागरी प्रीमियर लीगच्या मंचावरती लवेकर साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा वाढदिवस आमच्यासाठी विशेष आहे. पूर्ण होवत आपल्या मनोकामना इच्छा हीच आमच्याकडून वाढदिवसाची शुभेच्छा. आई जगदंबा आपल्याला उदंड आयुष्य देवो. और जेपी अपने बॉलिंग माँ पर तैयार है गेंदबाजी करने के लिए. 36 गेंदों में 88 रनों की जरूरत. मैन फ्रॉम तिसंगी is on bowling mark and Sandesh on strike. Look at this fielding. 10-man point, cover, leg up and point onto the boundary line. So 5 fielder onto the offside and 4 onto the onside. Mandatory power play on. Send on strike. First ball. Just a very good delivery. Just pitching open with the stem line. Batsman looking for the big shot onto the onside. There is no contact between bat and ball. Ball going behind the wicket. Wicketkeeper doing a very good job behind the wicket and there can be no run. Start with dot ball. Jay Prakash. So another beautiful delivery. Which you got open with the stem line. Batsman going onto the back foot and playing towards the point region. The spinner towards the point region. Good fielding and very good throw towards the now striker in and now score 1-0. जय प्रकाश खास करके अगर बात करें तो ये बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है. सुंदर गेंदबाजी करते हैं इस वक्त. विकेट गेंदबाजी कर रहे हैं बल्लेबाज अक्षय के लिए. और टप्पा खाते थोड़ी लेग स्टंप की तरफ जाते हुए गेंद आउट दिया गया. इस बार बल्लेबाज बैक टू द पेबल इन. इसीलिए जोरदार अपील की थी विकेट कीपर ने और अब जाकर पहले विकेट का पतन. अक्षय ने अपना खाता नहीं खोला और राजधानी के उम्मीदों को लगता हुआ पहला झटका गॉन. पहले दो गेंदें थी बिल्कुल ऑफ स्टंप के आसपास. वहां से एक गेंद जो है वो मिडिल लेग स्टंप पर थी और लोकरे साहब आए हैं बल्लेबाजी करने के लिए.
33 गेंदों में 87 रनों की जरूरत है। 3 गेंदों का खेल हुआ है। रिक्वायर्ड रेट 15.82 का। टारगेट बहुत बड़ा है। शॉर्ट पिच गेंद हवा में है और छोड़ दिया कैच। गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। आउट। अपने क्रीज में सुरक्षित नहीं है बल्लेबाज। विकेट कीपर ने दिमाग के बत्ती को चलाया। एक्शन रिप्ले आपको दिखाएंगे क्या हुआ था मैदान के अंदर, क्या गलत किया आपने। साझेदारी की जरूरत है राजधानी 11 टीम के लिए। अब देखिए क्या हुआ था। यहां से वो कैच छोटा, बिल्कुल गेंद के नीचे खिलाड़ी आने चाहिए थे और अब उसके बाद में अविनाश बहुत तेजी के साथ भाग गए। इनके लंबे बाल और अच्छी फील्डिंग की चर्चा हमेशा होती है। और यहाँ से भाई अंपायर को पूछिए, अंपायर को नहीं पूछा आपने। तो शैलेश ने अपना काम किया, बल्लेबाज को जाना पड़ेगा। अंपायर अब अभी गेंद है ये नहीं, इस बार कैच तो नहीं होगा। कबर के ऊपर से गेंद चली गई। 1 रन या 2 रन, 2 रन लेने का मौका मिलेगा। टारगेट अभी भी बहुत बड़ा है और फिलहाल इस वक्त जयप्रकाश की सुंदर गेंदबाजी, सटीक लाइन के साथ गेंदबाजी कर रहे हैं। 3 रन 2 विकेट के नुकसान पर इस वक्त ओवर पहला प्रगति पर 5 रन है स्कोरबोर्ड पर। अब चक्कर 31 गेंदें और 83 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। शुभम 2 और संदेश 1। बैकफुट जाके ये क्रैकिंग स्ट्रोक है। खबर बाउंड्री लाइन के बाद 4 1 2 3 4 1 2 का 4 4 रन। शुक्रिया डीजे। स्कोर फिलहाल इसी के साथ 9 रन स्कोरबोर्ड पर है। 9 ऑन द बोर्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर स्कोर 9 पर 2 बट शुभम प्लेइंग संदेश जिनके ऊपर एक दारोमदार 30 चेंडू 79 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता। और शैलेश शिर्के जिन्होंने बहुत शानदार बल्लेबाजी की है उनको मोर्चे पर लगाया गया है। रिक्वायर्ड रेट 15.80। समय आपको ज़्यादा नहीं लेना है। उद्या बरोबर 4:45 वाजता सगळ्यांनी मला वाटतं इथे यावं लागेल। मॅडम ती माहिती आपल्याला देतीलच प्रशांत। 4:45 5 वाजता मॅच सुरू करायचं आपल्याला, बरोबर 5 वाजता। ती चेंडू 79 धावांची आवश्यकता। खूप चांगला चेंडू कोलबोटावर टप्प्यात टाकला। मॅचची आतला घेऊन फायनलच्या दिशेने जातो। 1 धाव, एकेरी धाव मिळेल। षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू झाले। समालोचन कक्षाकडनं गोलंदाजी केली जाते जयप्रकाश नंतर आपण शैलेश शिर्केला पाहतो। शैलेश शिर्के हुकमाचा एका आहे। आज अप्रतिम नेत्रदीप बॅटिंग केली। देखण्या पटकन लूट आपल्याला बघायला मिळाली आणि आपला क्लास दाखवला। लगान संघासाठी तो हुकमाचा एका का हे दाखवून दिलंय। षटकाचा विचार केला शैलेशचे अत्यंत महत्त्वपूर्ण षटक आहे। राईट अप ओव्हरला विकेट। आणखीन एक चेंडू टप्पा पडत थोडासा खाली राहतोय। 2 चेंडूवरती निरुत्तर केले फलंदाज शुभमला। 3 चेंडूमध्ये 6 वरती घेतोय। एक मोठा फटका त्याच्या बॅट बंद आला पण तो आकुंठ बंद चेंडू। त्यानंतर आपण कुंड यही उम्मीद है कि आज जीतेंगे हारेंगे। जीत और हार के बीच का जो समय होता है, मतलब जीत की उम्मीद और हार के डर का जो समय होता है ना, बिल्कुल कमाल का होता है। बैकफुट जाके गेंद को खेल दिया। इस बार गेम सेटमेंट की तरफ जा रही है। क्या अविनाश वहां मौजूद है? गेंद को फेंक एक बार फिर फुटबॉल खेल रहे। किसका गोल बना रहे हैं? किसका गोल बनाने के लिए चले गए थे। एक्शन रिप्ले देखिए टेनिस क्रिकेट.in पर। ये देखिए क्या हुआ था। टप्पा खाने के बाद उछलता, बैकफुट जाके गेंद को कट करना चाहते थे। यहाँ अविनाश डांस इंडिया डांस नाच रहे झूम रहे। उसके बाद भी ये फुटबॉल खेला। एक बार नहीं रुकी, दूसरी बार रोकने का प्रयास, तीसरी बार रोक लिया। भाई मैंने कहा कि इनकी फील्डिंग और एक बार फिर उनके बालों की चर्चा तो होती होती है। इस बार अच्छा स्ट्रोक है। बॉडी रन पर खिलाड़ी है अक्षय। क्या कर रहे भाई? गेंद बॉडी के बाद 4 रन। मच नीडेड बाउंड्री।
क्यों इस बार भी एक्स्ट्रा कवर क्षेत्र में खेल दिया। बेहतरीन बल्लेबाजी रही है शुभम की, 5 गेंदों में 12 रन। शैलेश का ये ओवर बिल्कुल क्रुशियल, अभी तक 5 गेंदों में 8 रन, स्कोर 17 रन 2 विकेट के नुकसान पर आखिरी गेंद शेष है। शुभम प्लेइंग ऑन 13, 25 गेंदों में जीतने के लिए 71 रनों की जरूरत। बड़ा स्ट्रोक करना चाह रहे थे, इस बार बल्ले को लगी, पैर को लगी, उसके बाद में शॉर्ट एक्स्ट्रा कवर क्षेत्र में चली गई। शैलेश ने गेंद को उठाया, 2 ओवर का खेल, स्कोर 18 रन 2 विकेट के नुकसान पर। अभी भी बल्लेबाजों के लिए दिल्ली बहुत दूर है, लेकिन शुभम और संदेश उम्मीद के का किरण बने हुए हैं। और शैलेश के इस ओवर में मनोरन 24 गेंदों में 70 रन चाहिए। अब एक बार फिर वक्त हो गया है, इट्स म्यूजिक टाइम। अपनी टीम के लिए खुशी नहीं दे पाए, 24 गेंदों में 70 रन चाहिए। आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओवर ना स्कोर 18 पर 2। शुभम प्लेइंग ऑन 13 and संदेश प्लेइंग ऑन 3। 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक धावा 18 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। स्ट्राइकर पर बैटर बल्लेबाजी करने के लिए संदेश, सुशांत 19 रन बनाए आज, बहुत बढ़िया पारी, फक्त जास्त वेळ घेऊ नका। आठ गेंदों में 15 रनों की साझेदारी, ज्यादा समय नहीं जाना चाहिए। वशिष्ठ बिरकंड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, निर्भीड पौष्टिक आणि चविष्ट। चिपळूण नागरी पतसंस्थेचे टॅगलाईन देखील पहा। इथे आपण आपली माणसं, आपली संस्था, आपला परिवार, सर्वसामान्य माणसासाठी एक हक्काचं घर, चिपळूण नागरी पतसंस्था। ऑन साइडला फटका चांगला आहे, बॅट्समन सांगतोय आपला फटका 440चा झटका, षटकार। टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, या चेंडूवरती 6 धावांची मोहर, षटकार। एक आता झेल पकडलाय मैदानाच्या बाहेर। हा व्हिडिओ व्हायरल होणार आहे। सुशांतचा चेंडू, पाठीमागे अविनाश जीवाची आकांक्षा करतोय। बघा यापूर्वी आपण नो बॉलचा इशारा, सर्वात बिझी कोण आहे तर अविनाश आहे, म्हणजे स्कोरर खरं बिझी असायला पाहिजे, पण आज या मॅचमध्ये अविनाश बिझी आहे, तो थर्ड मॅचमध्ये आहे। बघा काय घडलं होतं, एस्ट्रेक्शनचा जबरदस्त चेंडू होता, अविनाश चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू आज त्याला थांबवता आले नाही आहे। ऑन साईडला चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक एकच धावेल, एकेरीने धावसंख्या धावसंख्या पोचली ती आता 32 षटकामध्ये 24 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये। अठ्ठावीस धावा धावलकावरती। कोरबट टप्प्यात चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क, ही संधी होती खरं तर बॅट्समनसाठी। जो फुलटच चेंडू होतो ते ती मेजवानी असते, आणि खराब चेंडूवरती खरपूस समाचार घ्यायचं हे काम बॅट्समनचं आहे। बॅक पुढे जाऊन फटका चांगला सजवलाय, परंतु क्षेत्ररक्षक कबरमध्ये एक धावे, एकेरीत धावसंख्या धावसंख्या पोचली ती आता 29 वरती 29 पर 2। 3 षटकांचा खेळ, सुशांतच्या षटकात 11 धावा, डीजे मास्तर या 3 षटकाच्या समाप्तीनंतर 29 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। एक चेंडू शिल्लक आहे,
नॉट आउट, काही नुकसान नाही आहे. आत्ता समीकरण आपण बघूया. 3 षटकं, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा येते 31-31 आणि आता 18 चेंडू 57 धावा. मगाशी जे समीकरण होतं ते थोडंसं चुकीचं होतं, कारण आता अपडेट बरोबर आले. 18 चेंडू 57 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 57. आणि त्यामुळे फलंदाज बाद झाला, कारण चेंडू ज्यावेळेस येत होता त्यावेळेस बॅट ट्रॅक करण्याचा प्रयत्न पण झाला, परंतु शरीराचं संतुलन चांगलं होतं. 19 चेंडू आणि 59 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. तिसऱ्या षटकाचं खेळ मैदानावरती आपण पाहतोय. खूप चांगलं क्रिकेट आज संध्याकाळपासून आपण पाहिलं या डे नाईटच्या स्पर्धेमध्ये. पहिला सामना अटीतटीचा झाला, रंगतदार, रोमहर्षक, उत्कंठावर्धक, प्रेक्षकांसाठी पैसा वसूल. जणू काय वाटत होते की फायनलचा मॅच सुरू आहे मैदानावरती, अशा प्रकारचा माहोल बनला होता. आणि आत्ता सध्या जी स्थिती आहे जिथे 18 चेंडू 58 धावांची आवश्यकता. आकुटापद्ध चेंडू, फडकाचा चांगला खेळ आहे, खराब क्षेत्ररक्षण फाईन लेग मध्ये. चेंडू जाईल सीमारेषा पार, 4 चौकार. आकुटपणे चेंडू टाकले आणि फायनल तर क्षेत्ररक्षक आता चांगले क्षेत्ररक्षण नाही करत आहे, कारण यापूर्वी पण आपण बघितलं तर जजमेंट चांगलं नव्हतं. आताही चेंडू जेव्हा अशा प्रकारे खेळला गेला तो गिरकी घेणार होता आणि त्याने फक्त गिरकी नाही घेतली तर क्षेत्ररक्षकाची फिरकी पण घेतली. केतली साहेब त्या ठिकाणी आहेत. प्रत्येक टीममध्ये ताकद पण असेल आणि कमजोरी पण असणार आहे प्रत्येक टीममध्ये. लीगचा अर्थ काय मी तुम्हाला सांगेल. 34 धावा, 3 गड्याच्या मोबदल्यात. चौथ्या षटकाचा खेळ, जयप्रकाश जेपीचं दुसरं षटक आहे. पहिल्या षटकात खूप चांगली गोलंदाजी. आकुटमध्ये चेंडू ऑन साईडला खेळला, मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सोडला. मिडविकेटमध्ये चेंडू सोडलेला आहे. 2 धाबा धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचली ती आता 36 धावा. 36 धावा दाबाल कबर. सुरेख चेंडू आहे, पडल्यानंतर आतमध्ये येतोय, बाकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क केले. यष्टीरक्षण खूप चांगलं होते, धाव घेण्याचा प्रश्न येणार नाहीये. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. लेन चांगली आहे जयप्रकाश जेपीची. 3 चेंडूंचा खेळ या अत्यंत महत्त्वाच्या षटकात शिल्लक. ऑन साईडला खेळ आहे, लॉगॉनमध्ये क्षेत्ररक्षक अक्षय. 2 धाबा आरामात पूर्ण होतील का? 2 धाबा आरामात पूर्ण, कारण थ्रो चांगला नाहीये. जीवाची आकांक्षा करत असताना संदेश सँडी. एका संदेशने कमाल केले, अतिशय जबरदस्त गोलंदाजी. 4 विकेट, 14 चेंडू, 50 धावांची आवश्यकता. सामना इथे आता आपण बघितलं तर राजधानी संघासाठी फसलाय. लगान 11 संघानं अत्यंत सुंदर कामगिरी केली, म्हणजे घोरपडीची पकड. बघा काय घडलं होतं. ग्रीन बॉल, फलंदाज आश्चर्यचकित. आणि आता कर्णधार खुश. स्वप्ना यादव आपल्या स्क्रीनवरती आपण पाहिलंय. चौथ्या षटकाचा खेळ.
आणि आता तेजस मैदानावरती अडचणी मांडल्या आहेत राजधानी 11 संघाच्या. कॅप्टन खुश. बघा काय घडलं होतं. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, डावी एष्टी वाकवली. पाणी मैदानावरती संदेशसाठी शानदार कामगिरी जेपीची. कोरबट टप्प्याचा चेंडू आहे, अक्रॉस खेळायचा प्रयत्न. त्यानंतर सपना यादव आपण पाहू शकता, त्यांना माहिती ही विकेट विजय निश्चित करणारी आहे लगान 11 संघासाठी आणि म्हणून सेलिब्रेशन केलंय. 38 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथ्या षटकाचा खेळ. रिक्वायर्ड रेट 23 पर्यंत पोहोचला आहे. म्हणजे शेअर मार्केट जसं वधारतं ना तशा पद्धतीने आता शेअर मार्केट या ठिकाणी आस्किंग रेटचे वधारले. ऑन साईडला फटका तर चांगला, गॅपमध्ये खेळला चेंडू सीमारेषा पार. 4 चौकार, खडखडी चौकार. वेलकम बाउंड्री. फक्त आता जास्त वेळ घेऊ नका, सगळ्यांचं लक्ष घड्याळावरती आहेच. 12:21 झालेत. चौथ्या षटकाचा खेळ. अतिशय दर्जेदार कामगिरी करत असताना तेजस, आपण त्याला पाहिलं खूप चांगली कामगिरी तो करतो. त्यानंतर चौकारांचा आकडा 66 पर्यंत पोहोचला. त्याच्या बॅटमध्ये पहिला चौकार. 42 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकाचा खेळ समाप्त. संदेश 11 बते खेळतोय. त्याचा खेळ निर्णायक असणार आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 46 धावांची आवश्यकता. फटका इथेही चांगला आहे. दमदार बॅटिंग, शॉट अप्रतिम. या ओव्हरची सुरुवात दमदार. चेंडू जाईल सीमारेषा पार. धाव मिळते 4. खडखडी चौकार. शैलेश शिर्केच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमण संदेशने केले. संदेश हुकमाचा एक काय, अजूनही तो लढतोय मैदानावरती. फटका अप्रतिम. ऑन साईडला पूल केलाय. मिडल लेग समोरचा चेंडू आहे. मिड विकेटमध्ये चेंडू जाईल सीमारेषा पार. सणसडी चौकार. 11 चेंडू 42. शैलेश शिर्केने बॅटिंग खूप चांगली केली, यात काही शंका नाही. दर्जेदार कामगिरी केली, परंतु या मॅचमध्ये तग धरून उभा आहे संदेश. 9 चेंडूमध्ये 15. एक अप्रतिम इनिंग आज त्यानं साकारली, परंतु दुसऱ्या बाजूला रिक्वायर्ड रेट 22.91 आहे. त्यामुळे हे षटक तुम्हाला मोठं करते. 5वं षटक आहे. 6 षटकाचा सामना. ड्रोन व्ह्यू सध्या तुम्हाला बघायला मिळेल थोड्याच वेळात. चांगला चेंडू, सुरेख कामगिरी. ऑफ टर्मच्या बाद शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आहे. हलकंसं अपील, परंतु पंचाव कुठला प्रभाव नाही, कोणतं नुकसान नाही आहे. हलकंसं अपील केलं गेलं होतं. 46 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये अपील केलं. पंचांनी आपला निर्णय दिला. त्यानंतर शैलेश आपल्या बॉलिंग मारून येते. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. शैलेश शिर्के आई सुरेख चेंडू, सुंदर गोलंदाजी. खूप चांगला रिलीज करतोय गोलंदाज शैलेश. 3 चेंडूचा खेळ झालाय. 46 for 4. 9 चेंडू 42 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. शैलेश शिर्के आणखीन एक अप्रतिम चेंडू गुंडे स्पॉटवरती पडतोय, आतमध्ये येतोय आणि अशा रीतीनं डॉट बॉल. 3 डॉट बॉल 1 चौकार. उद्या बरोबर 4:45 वाजता टॉस, 5 वाजता सामना. 46 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुरेख कामगिरी शैलेशकडून. अष्टपैलू खेळ असं दाखवून देतोय. लास्ट विकेट विनायक 8 धावा केल्या 5 चेंडूमध्ये आणि आता 7 चेंडू 42. लगान 11चे सगळे चेहरे आता फुललेत. अक्षयला मी बघतोय. अक्षय आमच्या बरोबर समर्थन कक्षासमोर आहे. कॅप्टन खुश आहे. स्वप्ना यादव. डॉट बॉल येईल का चेंडू सीमारेषा पार. यष्टीरिक्षा थोडं खराब झालंय आणि परिणामतः 22च्या रूपानं बॅट लागलेले चेंडू सीमारेषा पार चौकार. अडुसष्ट चौकार आणि 36 षटकार. लगानच्या कॅप्टन सध्या आपल्या स्क्रीनवरती आहेत. अतिशय दर्जेदार कामगिरी लगान संघाने केले. शैलेश हुकमाचा एक्का. स्वप्ना यादव मुख्य कार्यकारी अधिकारी. व्यासपीठावरती संस्थापकीय अध्यक्ष सुभाषराव चव्हाण. चेअरमन अशोकजी साबळे.
त्यानंतर माजी व्हाईस चेअरमन सूर्यकांत खेतले, त्याचबरोबर अशोक कदम, गुलाबजी सुर्वे, सत्यमान मामुणकर, सोमा गुडेकर, मधोर मोहिते, राजेश वाजे, रवींद्र भोसले, प्रकाश साळवी, प्रमोद साळवी, प्रकाश पत्की, स्मिताताई चव्हाण, निलिमाताई जगताप, नैनाताई पवार, राजेंद्र पटवर्धन, स्वप्ना यादव हे संचालक मंडळ आहे. 2023 ते 2028. अविनाश पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. चेंडू आलाय वाईडिश लॉंगामच्या क्षेत्रामध्ये. अविनाशने देखील अप्रतिम कामगिरी केली. बराच वेळा म्हणजे पहिल्या सत्रात त्याचा चेंडू पाठलाग करत होता, पण मग चेंडू पण कंटाळला त्याला आणि मग पाठलाग करायचा सोडून दिलेला आहे. आता चेंडू त्याच्या हातामध्ये आहे, म्हणजे गोलंदाजी करण्याकरता तो आपण पाहू शकता मैदानावरती दाखल झाला. 5 चेंडू 37. अशी गोलंदाजी अविनाश केली तर हा सामना राजधानी 11 संघासाठी सोपा ठरू शकतो. पंचांचा इशारा, वाईट बॉलचा इशारा. फ्लाईट दिलेला चेंडू होता. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला संदेशनं. संदेशची सुरुवात खूप चांगली होती, दर्जेदार कामगिरी केली, परंतु त्यानंतर आपण बघितलं तर तो आता या ठिकाणी संत झालाय, शांत झालाय. 52-4 गड्यांच्या बहुमतामध्ये ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, लेन चांगली आहे, सूर सापडलाय गोलंदाज अविनाशला. आणि मगाशी म्हणत होतो की अविनाशची कामगिरी नेहमीच उजवी असते, त्याची चर्चा नेहमीच होत असते ऑफिसमध्ये, मैदानावर. जास्त चर्चा झाली इथे, कॉमेंट्रीमध्ये जास्त चर्चा झाली. कदाचित ती त्याला आवडलेली नाही आहे. लेक्चमच्या बाहेर चेंडू टाकला. सगळेजण सामना संपतोय कधी हे वाट बघतायत, पण हा सामना अविनाशने वाढवला आहे. एक चेंडू आणखीन टाकावा लागेल. षटक क्रमांक 6 औपचारिक त्या मॅचमध्ये शिल्लक आहे. लगान 11 विजयाच्या उंबरठ्यावरती. चौपन्न धाबा 4 गड्यांच्या मोद्यामध्ये. अविनाशचे षटक 4 चेंडूमध्ये फक्त 4 धाबा दिलेत. जो संदेश अफलातून बॅटिंग करत होता तोच आता या ठिकाणी थांबलाय आणि यष्टीरक्षणी चांगलं होत आहे. संदेश आणि तेजस ही जोडी मैदान, तेजसला परतावं लागेल. 5 चेंडूचा खेळ मैदानावरती. लगान 11 विजयाचा आस्वाद चाकणार यात काही शंका नाही आहे. शानदार कामगिरी त्यांनी केली. बॅकफुटला जाऊन ऑन साईडला फटका चांगला खेळलाय. अर्थात तुम्हाला विंडो सीट हवे, विंडो सीट पाहिजे, पण कर्नाटकाचा स्टॉप जवळ आला. विंडो सीट तुम्हाला मिळते, पण आता तिथे या मॅचमध्ये बघितलं तर पराभव झालेला आहे. राजधानी 11 संघाचा लगान 11 संघानं 27 धाबाने हा सामना जिंकला. मॅच समरी आपण लगेच बघणार आहोत. मॅनदेवाचा पुरस्कार दिला जाईल. मॅच समरी पहा. लगान 11 1/27 रन. मॅच समरी या ठिकाणी आहे. शैलेशच्या 36 धाबा 12 चेंडूमध्ये त्यांना डोकल्यात. सुशांत 19 धाबा. त्याचबरोबर या मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी केली शैलेशनं. 2 षटकं टाकली, 17 धाबा दिल्या. सामन्याचा हिरो ठरतोय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार लगान 11च्या शैलेशला.